नमस्कार. आजच्या या नव्या विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याची सध्या सगळीकडे चर्चा असते. समकालीन भारतातील सांस्कृतिक राष्ट्रवाद, राजकीय रणनीती आणि आपला सामाजिक आर्थिक वास्तव या सगळ्यांची एकमेकांत कशी गुंतागुंत झालीये याचं आपण अगदी तटस्थपणे विश्लेषण करणार आहोत. आज आपण नेमकं काय काय पाहणार आहोत ते थोडक्यात सांगतो. आपण सुरुवात करूया सांस्कृतिक राष्ट्रवादापासून. मग कट्टर हिंदुत्व, गोसंरक्षणामागचं प्रत्यक्ष वास्तव, धार्मिक पर्यटन विरुद्ध आपले मूलभूत प्रश्न, उत्सवांमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास आणि शेवटी राजकारण आणि अंधभक्ती यांचा संबंध आपण समजून घेणार आहोत. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि अगदी कळीच्या मुद्द्यापासून, सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि राजकारण. आता इथं दोन वेगवेगळ्या नेत्यांच्या नेतृत्व शैलींमधला फरक एकदम स्पष्ट दिसतोय. एकीकडे असा दृष्टिकोन आहे जो धर्माला अतिशय खाजगी, शांत आणि धर्मनिरपेक्ष बाब मानतो, तर दुसरीकडे धर्माचा वापर थेट सार्वजनिक स्तरावर, अगदी भव्य इव्हेंट्सच्या माध्यमातून आणि निवडणुकांच्या अचूक टायमिंगनुसार धोरणात्मक संदेश देण्यासाठी केला जातोय. आणि याच रणनीतीला आपण आजकाल विकास भी, विरासत भी या नावाने ओळखतो. म्हणजे होतं काय, तर आधुनिक पायाभूत सुविधांच्या विकासाची जोड थेट प्राचीन वारसाशी दिली जाते. यामुळे समर्थकांमध्ये सभ्यता आणि संस्कृतीच्या पुनरुत्थानाची एक जबरदस्त भावना निर्माण होते. काशी विश्वनाथ कॉरिडॉरसारखे मोठे प्रकल्प याचं अगदी उत्तम उदाहरण आहेत. आता पुढे जाऊया. आपला दुसरा भाग आहे कट्टर हिंदुत्व आणि त्यामुळे होणारं ध्रुवीकरण. बघा, या विचारसरणीमुळे समाजात कसे दोन अगदी स्पष्ट गट पडलेले दिसतात. जे समर्थक आहेत त्यांना वाटतं की हा आपला सांस्कृतिक अभिमान आहे आणि प्राचीन परंपरांचं संरक्षण करणं काळाची गरज आहे. पण दुसरीकडे टीकाकारांच्या मते या सगळ्यामुळे असहिष्णुता वाढते, आक्रमक ध्रुवीकरण होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बहुसांस्कृतिक समाजाच्या सलोख्याला मोठा धोका निर्माण होतो. हा जो विरोधाभास आहे ना, तो धर्मातल्याच एका मूलभूत तात्विक वादाकडे लक्ष वेधतो. पारंपरिक सनातनी विचार जर बघितला तर तो संपूर्ण जगाला एक कुटुंब मानतो आणि सर्वसमावेशक असतो. पण त्याच्या अगदी उलट कट्टर विचारधारा ही एका विशिष्ट राजकीय अजेंड्याला आक्रमकपणे पुढे रेटताना दिसते. आता वळूया एका अत्यंत महत्त्वाचे आणि तितक्याच संवेदनशील विषयाकडे, गोसंरक्षण, राजकारण आणि आपली अर्थव्यवस्था. राजकीय मंचावरून गोसंरक्षणाबद्दल आपण नेहमीच अतिशय कडक भाषणं ऐकतो, बरोबर? पण प्रत्यक्षात आकडे काय सांगतात ते पाहूया. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण देशातील म्हशीच्या मांस किंवा ज्याला कॅरा बीफ म्हणतात, त्याच्या एकूण निर्यातीपैकी तब्बल 45% वाटा हा एकट्या उत्तर प्रदेश राज्याचा आहे. आणि हा आकडा बघा, 14,000 कोटी रुपये. होय, दरवर्षी या निर्यातीतून एवढा प्रचंड महसूल निर्माण होतो. हे आकडे पाहिले की लक्षात येतं भावनिक राजकीय घोषणा आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील व्यावहारिक वास्तव यामध्ये केवढी मोठी दरी आहे. इथेच तो तांत्रिक फरक येतो जो राजकीय भाषणांमध्ये अनेकदा सोयीस्करपणे लपवला जातो. एका बाजूला गायीच्या मांसावर 100% बंदी आहे हे खरंय, पण दुसरीकडे म्हशीच्या मांसाच्या आधुनिक आणि पूर्णपणे कायदेशीर निर्यात सुविधांना सरकारकडून म्हणजेच अपेडाद्वारे प्रोत्साहन दिलं जातं. पुढचा मुद्दा आहे धार्मिक पर्यटन आणि आपले मूलभूत प्रश्न. आता एक साहजिक प्रश्न असा उभा राहतो की जेव्हा हजारो कोटी रुपये मंदिरांच्या या मोठ्या प्रकल्पांवर खर्च केले जातात, तेव्हा शाळा, रुग्णालय आणि रोजगार यांसारख्या मूलभूत सुविधा कुठेतरी मागे पडत नाहीयेत का? बेरोजगारी आणि महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य जनतेपर्यंत या धार्मिक पर्यटनाचे आर्थिक फायदे खरोखरच पोहोचतायत का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. ह्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा ऐतिहासिक विचार आपल्याला खूप काही सांगून जातो. ते म्हणतात, जर धर्म माणसाच्या प्रगतीत अडथळा ठरत असेल तर ती मानसिक गुलामगिरी आहे. थोडक्यात सांगायचं तर खऱ्या राष्ट्रीय प्रगतीचं मोजमाप केवळ धार्मिक स्थळांच्या भव्यतेवर होत नाही, तर नागरिकांच्या जीवनमानाच्या गुणवत्तेवर होतं. आपला पाचवा मुद्दा आहे उत्सव आणि पर्यावरणाचा ऱ्हास. निसर्गाची पूजा करणं हा आपल्या धर्माचा मुख्य गाभा आहे, हो ना? पण वास्तवात काय होतंय बघा. कुंभमेळ्यासारख्या मोठ्या उत्सवांमध्ये रस्ते रुंदीकरणासाठी हजारो प्राचीन झाडांची अक्षरशः कत्तल केली जाते. नैसर्गिक पाण्याचे स्रोत नष्ट करून घाटांचं काँक्रिटीकरण होतंय आणि याचा परिणाम भूजल पातळी खालावत चाललीय आणि नद्या कोरड्या पडत आहेत. संत तुकाराम महाराजांची ती प्रसिद्ध ओळ तुम्हाला नक्कीच आठवत असेल, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. हे प्राचीन आध्यात्मिक शहाणपण आजच्या पायाभूत सुविधांच्या पद्धतींची थेट भिडतं.
आज गरज आहे ती झाडं तोडण्याऐवजी ती पुनरुपीत करण्याच्या, एका अधिक ग्रीन दृष्टिकोनाची. आता वळूया आपल्या शेवटच्या पण अतिशय महत्वाच्या भागाकडे, राजकारण, धर्म आणि अंधभक्ती. तुम्ही समाजात पाहिलं असेल, काही लोक पारंपरिक भगवे कपडे आणि रुद्राक्षांच्या माळांचा गैरवापर करून लोकांचा सहज विश्वास जिंकतात. हे भोंदू बाबा आजारपण किंवा गरिबीने ग्रासलेल्या दुर्बल घटकांना शापाची भीती दाखवून त्यांचं आर्थिक शोषण करतात. आणि तुम्हाला माहितीये, राजकीय क्षेत्रातील अंधभक्ती ही अगदी अशीच असते, जिथे भावनेच्या आहारी जाऊन लोक सत्तेला जाब विचारणंच विसरून जातात. अर्थातच या सगळ्या शोषणाशी लढा देण्यासाठी नुसतं प्रबोधन पुरेसं नाही, त्यासाठी खंबीर कायदेशीर कारवाई हवीच. आणि म्हणूनच 2013मध्ये जादूटोणा विरोधी कायदा संमत करून महाराष्ट्र अंधश्रद्धेविरुद्ध लढा देणारं एक अग्रणी राज्य ठरलं. शेवटी वैज्ञानिक दृष्टिकोनच धर्माच्या खऱ्या तत्त्वज्ञानाला वाचवू शकतो. तर या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटी एक अतिशय महत्वाचा प्रश्न उरतो. डोळे झाकून केलेली राजकीय भक्ती एखाद्या देशाच्या लोकशाही भविष्यासाठी कधी धोकादायक ठरते? कारण खऱ्या राष्ट्रभक्तीसाठी आणि प्रगतीसाठी सत्तेला सतत तटस्थ आणि वस्तुनिष्ठ प्रश्न विचारणं आवश्यक आहे, नाही का? यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया पुढच्या विश्लेषणात.